नवीन प्रकरण क्रमांक 4 संस्थानांचे विलिनीकरण। देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे 1947 पूर्वी आपल्या देशामध्ये काही संस्थाने अस्तित्वात होती। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माउंटबॅटन योजना ही जी माउंटबॅटन योजना देशाला फाळणी करण्यासाठी ती योजना वापरण्यात आली होती किंवा ती योजना लागू करण्यात आली होती। तर त्या योजनेनुसार संस्थानिकांना आपल्या देशामध्ये जी संस्थानं होती त्यांना काही स्वातंत्र्य देण्यात आले होते। साधारणतः स्वातंत्र्यापूर्वीच्या भारताचा जर विचार केला तर 562 संस्थानं अस्तित्वात होती। त्यापैकी भारतीय भूमीमध्ये 552 संस्थानं राहिली, बाकीची पाकिस्तानच्या भूमीमध्ये ती संस्थानं निघून गेली। तर भारतीय भूमीतील 552 संस्थानं जी आहेत त्या 552 संस्थानांना इंग्रजांनी 3 स्वरूपाचे निकष दिलेले होते। त्यांना 3 पद्धतीनं स्वातंत्र्य घेता येत होतं। नंबर 1, त्या संस्थानांना स्वतंत्र राहता येत होतं, म्हणजे ते तशी स्वायत्तता त्यांना देण्यात आली होती। नंबर 2, त्यांना भारतामध्ये सामील व्हायचं असेल तर ते भारतामध्ये सामील होऊ शकत होते। आणि त्यानंतर नंबर 3, त्यांना पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर त्यांना पाकिस्तानात सुद्धा जाता येत होतं। म्हणजे या संस्थानांना 3 पर्याय खुले होते। पहिला पर्याय स्वतंत्र होणे, दुसरा पर्याय पाकिस्तानात विलीन होणे आणि तिसरा पर्याय भारतात विलीन होणे। पाकिस्तानच्या दृष्टीने विचार केला तर पाकिस्तानच्या भूमीमध्ये कमी संस्थानिक होती, परंतु भारतीय भूमीमध्ये 552 संस्थानं होती। आणि इंग्रजांनी दिलेल्या स्वायत्ततेनुसार जर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला असता तर भारताचे तेव्हा 552 अधिक भारत असे तुकडे पडले असते। परंतु आज जो एकसंध भारत आपल्याला दिसतोय यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं। याचं कारण 27 जून 1947 ही तारीख अत्यंत महत्वाची आहे, कारण या तारखेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्टेट विभाग म्हणजे राज्य विभागाची स्थापना करण्यात आली। याचं अध्यक्षपद सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे देण्यात आलं आणि त्यांच्या नेतृत्वाने 552 संस्थानांपैकी केवळ त्यांनी स्वतःचं वक्तृत्व पणाला लावून 549 संस्थानं भारतात विलीन केली होती। त्यामुळं विचार करा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडचं नेतृत्व किंवा नेतृत्व गुण हा किती अफाट असणार आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांनी केवळ आपल्या वक्तृत्व नेतृत्वाच्या जोरावर 549 संस्थानं ही विलीन केलेली आपल्याला दिसतात। आता उरलेली 3 संस्थानं कोणती आहेत? कारण 552 मधून 549 वजा झाले, उरली 3 संस्थानं। या 3 संस्थानांचा विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अत्यंत महत्वाचा होता आणि म्हणून त्या संदर्भातच हे आपलं प्रकरण आहे। सुरुवातीला हा मुद्दा तुम्हाला निश्चितपणे कळाला असेल की त्या संस्थानिकांना मिळालेली स्वायत्तता 549 संस्थानांना विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेमलेला राज्य विभागाची स्थापना 27 जून 1947 आणि जून मध्ये स्थापन झालेला हा राज्य विभाग 15 ऑगस्ट 1947 पर्यंत 549 संस्थानं भारतात विलीन करतो। त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचं हे योगदान आहे। आता उरलेला प्रश्न महत्वाचा की इतर अशी कोणती संस्थानं आहेत आणि ती कोणत्या निकषाद्वारे भारतामध्ये विलीन झाली? तर यातलं पहिलं संस्थान येतं जम्मू काश्मीर सामीलनामा या आधारे भारतात विलीन झालं। नंबर 2 जुनागडमध्ये जनमत चाचणी घेण्यात आली आणि त्याद्वारे जुनागड हे संस्थान भारतात विलीन झालं। आणि त्यानंतरचा तिसरं जे संस्थानिक येतं ते येतं हैदराबाद। तर हैदराबादमध्ये आपण लष्करी मोहीम चालवली होती आणि त्या लष्करी मोहिमेला आपण ऑपरेशन पोलो असं म्हणतो। म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये सामीलनाम्याचा करार करण्यात आला राजा हरिसिंगासोबत। जुनागडचा जो राजा होता त्या राजाने निवडणुका किंवा जनमत चाचणी घेण्याची कबुली दिली आणि त्यामुळं जुनागडमध्ये आपण जनमत चाचणीच्या आधारे लोकांचं मत जाणून घेतलं आणि जुनागड भारतात विलीन करून घेतलं। आणि सरते शेवटी हैदराबादचा जो निजाम होता तो निजाम भारतात स्वतंत्र निजामशाही स्वतंत्र हैदराबाद हा प्रदेश निर्माण करण्याच्या विचारात होता, परंतु तिथे आपण लष्करी यंत्रणा वापरली आणि तेही संस्थान भारतात विलीन करून घेतलं। अशा पद्धतीनं 552 संस्थानांच्या विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये मार्गी लागला। परीक्षेला हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत। आता पुढे जाऊयात, संस्थानं विलीन झालेली आहेत। आपण मगाशी पाहिलेलं होतं लेक्चरमध्ये की साधारणतः 9 राज्य आणि 3 चीफ कमिशनरांचे प्रांत
हे सुद्धा भारतामध्ये होते. आता संस्थानिक सुद्धा भारतात विलीन झालेली आहेत आणि भारताची एक सीमा तयार झालेली आहे. तर नेमकं भारताच्या या एकूण प्रदेशामध्ये असे किती राज्य अस्तित्वात होते, त्या राज्यांचा क्रम कसा बदलत गेला, हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मूळ घटनेत 26 जानेवारी 1950 या दिवशीची जी मूळ घटना आहे, त्या मूळ घटनेमध्ये 29 राज्यांचा उल्लेख आहे. हे लक्षात घ्या, 29 राज्यांचा उल्लेख. परीक्षेला हा प्रश्न महत्वाचा असेल की या 29 राज्यांची विभागणी कशी करण्यात आली होती. भाग अ, ब, क आणि ड अशा 4 विभागांमध्ये ही राज्ये विभागलेली होती. भाग अ मध्ये ब्रिटिश प्रांत म्हणजे गव्हर्नरांची राज्य होती. भाग ब मध्ये संस्थानिकांची राज्य होती. भाग क मध्ये कमिशनरांचे प्रांत होते आणि भाग ड मध्ये अंदमान निकोबार नावाचा एकच प्रांत होता. भाग अ मध्ये 9 राज्य, भाग ब मध्ये 9 राज्य, कमिशनरांचे 10 आणि अंदमान निकोबार 1 अशा 29 राज्यांचा उल्लेख मूळ घटनेमध्ये असलेला आपल्याला दिसतो. आपल्या नोट्समध्ये 9 राज्य भाग अ मधील कोणती आहेत, भाग ब मधील 9 राज्य कोणती आहेत, कमिशनरांचे 10 प्रांत कोणते आहेत, हे अतिशय डिटेलमध्ये आपण दिलेलं आहे. आता आपल्या देशामध्ये जी राज्यांची निर्मिती झाली, ती राज्यांची निर्मिती होताना महत्वाचा निकष भाषा होता. म्हणजे आपल्या देशातले राज्य हे भाषेच्या आधारे निर्माण झालेले आहेत. पण यासाठी अनेक संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाची सुरुवात म्हणजे भाषेच्या आधारे राज्य निर्माण व्हावे असा जो विचार आहे, हा विचार पहिल्यांदा 1905 मध्ये बंगालच्या फाळणीपासून पुढे आला. म्हणजे बंगालच्या फाळणीमध्येच हा आग्रह धरण्यात आला होता की बंगाल प्रांत भाषेच्या आधारे हा थोडासा वेगळा असावा. 1917 मध्ये तेलुगू भाषिक लोकांनी मद्रास प्रांतात आंध्र प्रदेश वेगळा करण्याची मागणी केली होती 1917 मध्ये. म्हणजे दक्षिण भारतामध्ये तेलुगू भाषिक लोकांनी ही मागणी पहिल्यांदा केलेली आहे, हे लक्षात घ्या. 1920 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये भाषिक प्रांत रचना हे तत्व स्वीकारलं होतं. म्हणजे काँग्रेसच्या व्यासपीठावर सुद्धा भाषा हाच राज्य निर्मितीचा आधार असावा, राज्य निर्मितीचा निकष असावं, अशा पद्धतीची चर्चा 1920 ला झाली होती. 1928 ला आपण यापूर्वी पाहिलंय मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या नेहरू रिपोर्टमध्ये सुद्धा भाषिक आधारे अंशतः राज्य निर्मिती व्हावी असा विचार त्यांनीही मांडला होता. 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती व्हावी असा जोर वाढायला लागला. म्हणजे आज जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर भाषेच्या आधारे राज्यांची निर्मिती आहे, पण याची जी मागणी आहे ती मागणी 1905 पासून सुरू असलेली दिसते. आपण आहोत 1947 मध्ये. आता पुढे भाषिक पुनर्रचना नेमकी आपल्या देशामध्ये कशी झालेली आहे, त्यासाठी कोणकोणते आयोग नेमलेले आहेत, हे आयोग परीक्षेला विचारले जातात, हे लक्षात घ्या. यातला पहिला आयोग आहे धर किंवा दार आयोग 1948. दुसरा आयोग आहे JVP कमिटी 1949. त्यानंतरचा तिसरा आयोग आहे राज्य पुनर्रचना आयोग 1953 आणि या पुनर्रचना आयोगानुसार निर्माण झालेला कायदा राज्य पुनर्रचना कायदा 1956. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने एक धर किंवा दार आयोग, त्यानंतर JVP कमिटी, या कमिटीने दिलेला निर्णय, त्याला झालेला विरोध, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये निर्माण झालेलं एक उद्रेकी आंदोलन, त्यामध्येच पोट्टी श्रीरामलू या मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या परंतु भाषेच्या आधारे आंध्र प्रदेशची निर्मिती व्हावी यासाठी मागणी करणाऱ्या पोट्टी श्रीरामलू यांचं झालेलं निधन, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य पुनर्रचना आयोगाला, ज्याचे अध्यक्ष फाजल अली होते, आणि त्यांनी भाषिक आधारावरती राज्यांची निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला आणि त्यानंतर तो कायदा अस्तित्वात आला, राज्य पुनर्रचना कायदा 1956. ओके. ऍक्च्युअली त्या कायद्याला राज्य पुनर्रचना कायदा 1955 असं म्हणतात आणि तो लागू झाला 1 नोव्हेंबर 1956. ठीक आहे. आता मी ज्या काही कमिट्या आणि जे आयोग सांगितले, जो कायदा सांगितला, तो कायदा तुम्हाला डिटेलमध्ये परीक्षेला करायचा आहे. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की हे आयोग, कमिटी आणि यावरती झालेला कायदा परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता या कायद्यानुसार भारतामध्ये एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आलेले होते. एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे 1956 ला आपल्या देशात अस्तित्वात आले आणि 14 राज्यांपासून ते आतापर्यंतचा प्रवास, तेलंगणापर्यंतचा, आणि केंद्रशासित प्रदेश जे 6 आहेत तिथून ते जम्मू काश्मीर आणि लडाख पर्यंतचा प्रवास, हा सगळा प्रवास कसा झाला हा सुद्धा आपल्या अभ्यासाचा विषय असणार आहे. इथं नोट्स मध्ये हे दोन्ही मुद्दे क्लिअर आहेत. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश कोणकोणती आहेत. ठीक आहे.
त्यामुळं तुम्ही अभ्यास करत असताना संस्थानांचं विलिनीकरण कशा पद्धतीनं झालं भारतामध्ये, 549 संस्थानं विलीन करण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न झाला, राज्य विभाग काय आहे, त्यानंतर जी संस्थानं विलीन झाली भारतामध्ये त्यांचा क्रम कसा आहे, क्रम सुद्धा विचारला गेला. त्यामुळं जम्मू काश्मीर पहिल्यांदा, त्यानंतर जुनागड दुसऱ्यांदा, त्यानंतर हैदराबाद. ही संस्थाने विलीन होण्यासाठी कोणत्या कारणानं ती विलीन झाली, सामीलनाम्याचा करार कुठे करावा लागला, कुठे जनमत चाचणी घेण्यात आली, कुठे लष्करी मोहीम राबवण्यात आली, तर हे सुद्धा मुद्दे आपल्याला महत्वाचे आहेत, ज्याबद्दल आत्ताच आपण बोललेलो आहोत. यानंतर भाषिक आधारावरती जी राज्यांची आपण निर्मिती केली, ती राज्यांची निर्मिती करताना धर किंवा दार आयोग याचे डिटेल्स तुम्ही करावे. नंबर 2, दुसरा जो आयोग होता JVP कमिटी, या कमिटीमध्ये नेमके कोण कोण आहेत, त्यांनी नेमकी भाषिक तत्वावरती मागणी कशी केली, हे सुद्धा तुम्हाला करावं लागेल. नंबर 3, राज्य पुनर्रचना आयोग, ज्याला पाक आयोग असं म्हणतात, ते तुम्हाला डिटेल पद्धतीने करावं लागेल. आणि त्यानंतर पुढचं तो म्हणजे त्या अनुषंगानं आलेला कायदा, राज्य पुनर्रचना कायदा. आणि या कायद्यानुसार एकूण 14 राज्य इथं नोट्स मध्ये दिलेली आहेत, आणि त्यानंतर निर्माण झालेले केंद्रशासित प्रदेश हे सुद्धा नोट्स मध्ये दिलेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे सुद्धा व्यवस्थित करावे लागतील. त्यानंतर राज्यांच्या नावामध्ये झालेला बदल हा एक मुद्दा परीक्षेला विचारला जातो. आपण मगाशीच पाहिलं होतं की कलम 3 नुसार राज्यांची नावं, सीमा या सगळ्या गोष्टी बदलता येतात. तर संयुक्त प्रांत यालाच उत्तर प्रदेश म्हणून ओळखलं जातं, मद्रास याला तामिळनाडू म्हणून ओळखलं जातं, म्हैसूर कर्नाटक हे नाव मिळालं, मिनिकॉय अमीन दीव ही जी बेटं आहेत यांना लक्षद्वीप असं नामकरण झालं. दिल्ली 1992 ला 69वी घटना दुरुस्ती, राजधानी राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र म्हणून दिल्लीला दर्जा देण्यात आला. उत्तरांचलचं उत्तराखंड झालं, पॉंडेचेरीचं पदुच्चेरी झालं आणि ओरिसाचं ओडिशा झालं. म्हणजे भाषिक प्रांत रचना झाल्यानंतर जी काही राज्य अस्तित्वात आली आतापर्यंत, त्या राज्यांच्या नावामध्ये सुद्धा बदल झालेला आहे, आणि तो अगदी ओरिसाचा ओडिशा होण्यापर्यंतचा बदल आहे, तो सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करायचा आहे. आता पुढे जाऊयात. 1956 नंतर राज्यांमध्ये झालेले बदल. परीक्षेला राज्यसेवा मुख्य, कंबाईन मेन्स, प्रीला हा प्रश्न नक्की विचारलेला आहे, कारण 14 राज्य होती 1956 मध्ये, तिथून तेलंगणापर्यंतचा प्रवास, 6 केंद्रशासित प्रदेश होते, आणि तिथून आपल्या लडाख पर्यंतचा प्रवास, हा सगळा आणि दादरा नगर हवेली, दमन दीव एकत्र होण्यापर्यंतचा प्रवास. नेमकं 56 नंतर काय बदललं आणि कशा पद्धतीनं राज्यांची निर्मिती झाली, हा मुद्दा आपल्याला अत्यंत महत्वाचा म्हणून अभ्यासायचा आहे. ठीक आहे. 1960 मध्ये बॉम्बे प्रांताचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात राज्य निर्माण झालं. अर्थात महाराष्ट्राची स्थापना 1960, 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर 1963 आसाम पासून नागालँडची निर्मिती झाली. 1966 पंजाब प्रांत वेगळा झाला आणि पंजाब हरियाणा अशी 2 राज्य निर्माण झाली. चंदीगड केंद्रशासित प्रदेश म्हणून 1966 मध्ये अस्तित्वात आलं. त्यानंतर 1970 मध्ये हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश होता, त्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. महत्वाचं काय आहे, राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर 1972 मध्ये मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय या तिघांना राज्यांचा दर्जा देण्यात आला. आधी ते केंद्रशासित प्रदेश होते. 1975 मध्ये सिक्कीम हे कलम 2 नुसार भारतात सामील झालेलं राज्य आहे. सिक्कीम 22वं राज्य म्हणून या नव्या भूमीला मान्यता देण्यात आली. त्यानंतर 1986 मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे 2 केंद्रशासित प्रदेश होते, त्यांना राज्यांचा दर्जा देण्यात आला. 1987 मध्ये गोवा हे आपल्या भारतातलं स्वतंत्र 25वं राज्य निर्माण झालं. त्यानंतर 2000 साली अनुक्रमे 3 राज्यातून 3 राज्य वेगळे झाले. ठीक आहे. त्यामुळे सन 2000चा हा प्रश्न विचारला जाईल. मध्य प्रदेश मधून छत्तीसगड, उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड आणि बिहार मधून झारखंड असे 28वे राज्य जे आहे ते 28वं राज्य निर्माण झालं होतं. त्यानंतर 2014 मध्ये आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळा झाला आणि आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळा होऊन 29वं राज्य तेलंगणा हे आपल्या देशात निर्माण झालं. ओके. तेलंगणापर्यंतचा जर प्रवास बघितला तर 29 राज्यांचा हा प्रवास आहे. 29 राज्यांचा विचार करताना जम्मू काश्मीर तेव्हा राज्य होतं हे आपल्याला विसरता येणार नाही, कारण आता त्या 29 राज्यांपैकी जम्मू काश्मीर याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळं राज्यांची संख्या
ही एका संख्येनं कमी झाली आणि सध्या 28 घटक राज्य हे आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. ओके, आणि सगळ्यात शेवटचं घटक राज्य कोणतं, तर ते आहे तेलंगणा. तर तुम्हाला 14 राज्यापासून तेलंगणा, म्हणून मी तेलंगणापर्यंतचा प्रवास म्हणालो, कारण जम्मू काश्मीर आधीचा विचार केला तर 29वा आणि आता ते केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे सध्या 28वा राज्य तेलंगणा. तर अशा पद्धतीनं हा राज्यांचा क्रम आहे. तो राज्यांचा क्रम तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. कुठल्या राज्यातून कोणतं राज्य वेगळं झालं, ते कोणत्या साली वेगळं झालं, हे परीक्षेला अपेक्षित असलेले प्रश्न आहेत. सन 2000ला 3 राज्य वेगळी झाली, ती कोणती आहेत? 2014ला वेगळं झालेलं राज्य कोणतं? 87ला वेगळं झालेलं राज्य कोणतं? 75ला वेगळं, 70, 1972 या सालानुसार तुम्हाला राज्य आणि त्यातून वेगळा झालेला जो भूभाग आहे तो भूभाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तोच या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय कळालं? संस्थानांचं विलिनीकरण कळालं. नंबर 2, भाषिक तत्वावरची मागणी कळाली. नंबर 3, त्यावरती कोणते आयोग नेमले होते तेही मुद्दे कळाले. त्यासाठी झालेला 55चा कायदा कळाला. त्यानंतर आपण पुढे आलो, 14 पासून तेलंगणापर्यंत कसे राज्य निर्माण झाले ते कळाले. केंद्रशासित प्रदेशांचा विकास हा आपल्या पुढच्या केंद्रशासित प्रदेश या टॉपिक मध्ये बघायला मिळणार आहे. भारतीय राज्यक्षेत्राचा विचार केला आता सध्या तर एकूण 28 राज्य आहेत, तेलंगणा शेवटचं राज्य, आणि एकूण केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. संपादित प्रदेश म्हणजे भारतानं संपादित केलेला सध्या नवीन असा कोणताही प्रदेश नाही. आता केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? नावातच आहे बघा, केंद्र अधिक शासित अधिक प्रदेश. शासित म्हणजे शासित किंवा शासन केले जाणारे, आणि केंद्र म्हणजे केंद्र सरकार, म्हणजे केंद्र सरकारकडून ज्या प्रदेशावरती शासन राबवलं जातं, म्हणजे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली जो प्रदेश येतो त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखलं जातं. आता केंद्रशासित प्रदेशांचं एक वैशिष्ट्य आहे की केंद्रशासित प्रदेशांचं जे अस्तित्व आहे ते भारतीय संघ राज्याच्या विरुद्ध जाणारं आहे. मी मगाशीच बोलताना म्हणालो की संघ राज्य या शब्दाचा अर्थ काय? सत्तेचं केलं जाणारं विभाजन. जिथं सत्तेचं विभाजन येतं तिथं संघ राज्य हा शब्द येतो, तिथं फेडरल हे संविधानाचं वैशिष्ट्य येतं. पण केंद्रशासित प्रदेशामध्ये सत्तेच्या विभाजनाचं तत्व वापरलं जात नाही, कारण केंद्रशासित प्रदेश हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणारा प्रदेश आहे आणि त्यामुळे केंद्रशासित प्रदेश हीच संकल्पना संघ राज्य संकल्पनेच्या विरुद्ध जाणारी आहे. हा थोडा लॉजिकल पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आता पुढे जाणार आहोत आपण, केंद्रशासित प्रदेशांची उत्क्रांती नेमकी कशी झाली. 1874 मध्ये अनुसूचित जिल्ह्यामधून जिल्हे म्हणून काही जिल्ह्यांना मान्यता देण्यात आली होती. त्यांना चीफ कमिशनरांचे प्रांत म्हणून ओळखलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला आपण बघितलंय की भाग क मध्ये कमिशनरांचे राज्य 29 राज्य होती. त्या 29 राज्यांमधले 10 राज्य हे कमिशनर प्रांतांचे होते, तर ते केंद्रशासित प्रदेश म्हणून पुढे विकसित झाले. राज्य पुनर्रचना कायदा अस्तित्वात आला 1955चा. यानुसार 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. आपण मगाशीच बघितलं, एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती ही या कायद्यानुसार झाली होती. त्यामध्ये पहिलं होतं अंदमान, त्यानंतर होतं दिल्ली, त्यानंतर लक्षद्वीप. 1956 मध्ये निर्माण झालेली ही 3 महत्वाची केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके, नंतर मी सांगेन सुरुवातीची 6 कोणती होती. आता जर आपण व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल 1956 मध्ये अंदमान निकोबार, त्यानंतर 1956 मध्ये दिल्ली, त्यानंतर 1956 मध्ये लक्षद्वीप, 3 बेटांचा समूह म्हणून ते विकसित झालेलं आहे. त्यानंतर 1961 पोर्तुगीजांकडून जी आपण भूमी घेतली दादरा आणि नगर हवेली यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा 1961 ला मिळाला होता. त्यानंतर 1962 पोर्तुगीजांकडूनच मिळालेलं दमन आणि दीव याला सुद्धा आपण केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्यानंतर 1962 गोवा याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला होता, परंतु 1987 मध्ये लगेच त्याला घटक राज्याचा सुद्धा दर्जा देण्यात आला. त्यानंतर पदुच्चेरी फ्रेंचांकडून हा भाग आपल्याला मिळाला आणि 1962 मध्ये पदुच्चेरी याला सुद्धा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला. 1966 मध्ये पंजाब प्रांताचं विभाजन झालं आणि पंजाब प्रांतामधून 2 राज्य वेगळे झाले, पंजाब आणि हरियाणा, आणि त्याच वेळेला चंदीगड नावाचा एक केंद्रशासित प्रदेश 1966 ला निर्माण झालं. ओके, आता येऊयात पुढे 1972 मध्ये. 1972चा कालखंड हा बांगलादेश मुक्ती संग्रामाचा कालखंड आहे आणि त्यामुळं बांगलादेशच्या सीमेवरती लागून असणारी जी आपली भारतातली ईशान्येकडची राज्य होती तिथं सुद्धा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि या राजकीय अस्थिरतेमुळेच त्रिपुरा, मणिपूर
यांसारखे जी काही प्रदेश आहेत त्या प्रदेशांमध्ये सुद्धा ही राजकीय अस्थिरता खूप वाढली आणि म्हणून तुम्ही बघू शकता 1972 मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला की 1986 मध्ये नंतर त्यांना राज्य म्हणून आपण मान्यता दिली, पण 1972 मध्ये पहिल्यांदा ते केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण झाले. लक्षात येतं का? आणि त्यावेळेचा कालखंड हा बांगलादेश मुक्ती संग्रामाचा कालखंड आहे, राजकीय अस्थिरतेचा कालखंड आहे आणि 1972 मध्ये ईशान्येकडची जी राजकीय अस्थिरता होती त्यातून अनेक केंद्रशासित प्रदेश हे तिथं निर्माण झालेले आपल्याला दिसतात. ओके, सध्या केंद्रशासित प्रदेशांचा जर आपण विचार केला तर सध्या केंद्रशासित प्रदेश एकूण 8 आहेत. अगदी लडाख पर्यंतचा विचार केला तर, निर्मितीच्या कारणांचा विचार केला तर केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती होण्याला एकूण 4 कारणं जबाबदार मानली जातात. यातलं पहिलं कारण आहे सांस्कृतिक भिन्नता. त्या प्रदेशाची संस्कृती मूळ भारतीय संस्कृतीपासून थोडी वेगळी आहे म्हणून केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला जातो. दादरा नगर हवेली, दमन दीव, गोवा, पुदुच्चेरी या ठिकाणची संस्कृती वेगळी आहे कारण युरोपियन लोकांचं अधिक दिवस अधिक वर्ष त्या प्रदेशावरती स्वतःचं साम्राज्य होतं. राजकीय प्रशासकीय कारणाचा विचार केला तर दिल्ली आणि चंदीगड या दोघांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा आहे. संरक्षणात्मक धोरणाचा विचार केला तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप अनुक्रमे आपल्या अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये संरक्षणात्मक महत्व लक्षात घेऊन त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलाय. आणि मागास आणि आदिवासी क्षेत्र म्हणून त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता. त्रिपुरा आणि मणिपूर यांना सुरुवातीला 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्रिपुरा आणि मणिपूर ही 2 नावं होती आणि 1972 मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा मिळाला. सध्या विचार केला तर त्रिपुरा मणिपूर 1972 मध्ये राज्य म्हणून निर्माण झाले आणि मिझोराम अरुणाचल प्रदेश 1986 मध्ये राज्य म्हणून निर्माण झालेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, या सगळ्याचा विचार केला तर दिल्ली, पुदुच्चेरी या 2 ठिकाणी आणि सध्या जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे. ओके, सध्याचं जे केंद्रशासित प्रदेशांचं जे धोरण आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू. आता जो महत्वाचा विषय आहे तो महत्वाच्या मुद्द्याकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे. प्रश्न जर आपल्याला आला की सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे विधानसभा अस्तित्वात आहेत, दिल्ली आणि पुदुच्चेरी हे 2 केंद्रशासित प्रदेश जिथे विधानसभा अस्तित्वात आहेत हे आपल्याला माहितीच आहे, पण जम्मू काश्मीर या नव्याने निर्माण झालेल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा सध्या विधानसभा अस्तित्वात आहे. त्यामुळे त्याचं उत्तर 3 असंच आपल्याला देता आलं पाहिजे. आता केंद्रशासित प्रदेश आणि राज्य निर्माण याचा जर आपण प्रवास बघितला तर 1956 मध्ये हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश होतं. 1970 मध्ये राज्य म्हणून ते निर्माण झालेलं आहे. 1956 मध्ये त्रिपुरा केंद्रशासित प्रदेश होतं. 1972 मध्ये राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. 1956 मध्ये मणिपूर केंद्रशासित प्रदेश होतं. 1972 ला त्याला राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. मिझोराम 1972 ला केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण झालं अरुणाचल प्रदेशासहित आणि दोघांनाही 1986 मध्ये राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. आणि गोवा हे 1962 ला स्वतंत्र झाल्यानंतर त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला होता. नंतर 1987 मध्ये त्याला राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर केंद्रशासित प्रदेशांचा क्रम हा असा आहे. त्या केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन नेमकं कसं चालतं, राष्ट्रपतींना नेमणुकीच्या संदर्भात कोणकोणते अधिकार आहेत, चीफ गव्हर्नर आणि प्रशासक नेमके कुठे आहेत हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. काही मुद्दे पाठ करायचे, समजून घ्यायचं आहे, कारण केंद्राच्या नियंत्रणाखालील हा प्रदेश आहे हे लक्षात घ्या. आता केंद्रशासित प्रदेश आणि ते प्रदेश कोणत्या हायकोर्टाच्या अंडर येतात हा सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलाय बऱ्याचदा. अंदमान निकोबार कलकत्ता हायकोर्टाशी संबंधित आहे. दिल्ली या ठिकाणी स्वतंत्र न्यायालय आहे दिल्लीसाठी. लक्षद्वीप केरळ हायकोर्टाशी संबंधित आहे. दादरा नगर हवेली, दमन दीव मुंबई उच्च न्यायालयाच्या अंडर येतं. पुदुच्चेरी चेन्नई उच्च न्यायालयाच्या अंडर येतं. चंदीगड पंजाब हरियाणा हायकोर्टाच्या अंडर येतं. तर केंद्रशासित प्रदेशांना दिल्ली जम्मू काश्मीर हे जर अपवाद सोडले आपण तर स्वतंत्र न्याय व्यवस्था हायकोर्ट उच्च न्यायालय हे केंद्रशासित प्रदेशांना दिलेले नाहीत. तर ते केंद्रशासित प्रदेश ज्या राज्यांशी संलग्न आहेत त्या राज्याच्या हायकोर्ट अंडर ती केंद्रशासित प्रदेश येतात. हाही मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला जोड्या लावायला हा प्रश्न विचारला जाईल की चंदीगड केंद्रशासित प्रदेश कोणत्या हायकोर्ट अंडर येतं, दादरा नगर हवेली दमन दीव कोणत्या हायकोर्ट अंडर येतं, लक्षद्वीप अंदमान निकोबार
हे प्रश्न सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत संसदेला कोणता अधिकार आहे? संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, जे आपण 3 बकेट बघितलेले होते, त्या तिन्ही बकेटवर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. राष्ट्रपतींना काय काय अधिकार आहे? राष्ट्रपती केंद्रशासित प्रदेशांबद्दल अध्यादेश काढू शकतात. राष्ट्रपतींना आणखीन एक अधिकार आहे केंद्रशासित प्रदेशांबद्दल, तो म्हणजे काही रूल्स ठरवण्याचा. त्याला आपण राष्ट्रपतींची विनियमने हा शब्द वापरतो. तर केंद्रशासित प्रदेशांसाठी राष्ट्रपतींना अध्यादेश सुद्धा काढता येतो आणि काही नियम सुद्धा ठरवता येतात. ठीक आहे. या प्रकरणामध्ये आणखीन एक चार्ट आपल्याला महत्वाचा आहे, लक्षात घ्या. 1 पुदुच्चेरी आणि 2 दिल्ली. कारण जम्मू काश्मीरमध्ये जरी विधानसभा आता अस्तित्वात असली तरी ती सुरुवातीला राज्य स्वरूपात जम्मू काश्मीर ज्यावेळेला होती तेव्हापासून त्याचं अस्तित्व आहे. परंतु केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर दिल्ली आणि पुदुच्चेरी या 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा असल्यामुळे तुम्हाला हा सुद्धा चार्ट जो आहे नोट्स मधला तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. पुदुच्चेरी आणि दिल्ली यांची निर्मिती कोणत्या पद्धतीने झाली, कोणाची निर्मिती कायद्यानं झाली, कोणाची घटना दुरुस्तीनं झाली, विधानसभेची तरतूद ही कधी अस्तित्वात आली, विधानसभेमधल्या सदस्य संख्या किती आहेत, प्रशासन प्रमुख नेमका कोण आहे, कायदा करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे, अध्यादेश नेमका कसा मंजूर केला जातो, मंत्रिमंडळ या विधानसभेमध्ये कसं आहे, मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतं, मंत्र्यांची नेमणूक कोण करतं आणि मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार राहून काम करतं पुदुच्चेरी आणि दिल्ली विधानसभेमध्ये. हे सगळे मुद्दे परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आणि केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं इथं तुम्हाला जाणवेल की मुख्यमंत्र्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. नायब राज्यपाल किंवा प्रशासकांना इथं मुख्यमंत्री निवडण्याचा नेमण्याचा अधिकार नाही. तो नेमणूक करण्याचा अधिकार हा देशाच्या राष्ट्रपतींना आहे. कारण केंद्रशासित प्रदेशांवर जे नियंत्रण येतं ते नियंत्रण केंद्राचंच येतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जो संघराज्यीय बेस आहे तो बेस धरूनच तुम्हाला केंद्रशासित प्रदेश अभ्यासायचे आहेत. त्याशिवाय तुमचा लॉजिक बिल्टअप होणार नाही. त्यामुळे परीक्षेसाठी हा चार्ट अत्यंत महत्वाचा असेल हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा एक मुद्दा परीक्षेला विचारला गेला, त्याबद्दलही मी 1-2 मिनिटं बोलून पुढे जाईन. ज्याला म्हटलं जातं भारतीय क्षेत्रीय परिषदा. भारतीय क्षेत्रीय परिषदा राज्यांना घटनात्मक दर्जा आहे, केंद्रशासित प्रदेशांना घटनात्मक दर्जा आहे, परंतु या क्षेत्रीय परिषदांना घटनात्मक दर्जा नाही. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही आर्टिकलमध्ये याचा उल्लेख केला गेलेला नाही. त्यामुळं या सगळ्या क्षेत्रीय परिषदा या घटनाबाह्य आहेत. हा पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता या क्षेत्रीय परिषदा आहेत कशासाठी? महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहेत 6. पुणे विभाग आहे, त्यानंतर नाशिक विभाग आहे, कोकण विभाग आहे, औरंगाबाद विभाग आहे, अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे. बरोबर. पुणे विभागामध्ये असणारे जे काही जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांवर नियंत्रण पुणे विभागीय आयुक्तांचं आहे, महसूल नियंत्रण. तर आपण हे विभाग का केले? प्रशासनाच्या सोयीसाठी केले. अगदी त्याच पद्धतीनं या देशाची प्रशासकीय यंत्रणा राहावी, त्यामुळे देशाचे हे प्रशासकीय भाग आहेत त्याला आपण क्षेत्रीय परिषदा असं म्हणतो. उत्तर पूर्व क्षेत्रीय परिषद, उत्तर क्षेत्रीय परिषद, मध्य क्षेत्रीय परिषद, दक्षिण क्षेत्रीय परिषद, पश्चिम क्षेत्रीय परिषद आणि पूर्व क्षेत्रीय परिषद. तर अशा या क्षेत्रीय परिषदा आहेत. या क्षेत्रीय परिषदांचा जर आपण विचार केला तर या क्षेत्रीय परिषदांमध्ये अपेक्षित प्रश्न काय आहेत की या क्षेत्रीय परिषदांमध्ये कोणकोणती राज्ये येतात, नंबर 1, कोणकोणते केंद्रशासित प्रदेश येतात, नंबर 2, आणि नंबर 3, या क्षेत्रीय परिषदांचं मुख्यालय कुठे आहे. ओके. तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांची व्यवस्थित नोंद घ्यायची आहे. या परिषदांतर्गत कोणकोणती राज्ये येतात ती तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहेत, जाणून घ्यायचे आहेत. इथं काय पाठ करण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला ते लगेच पॉइंट ऑफ करता येऊ शकतात. त्यामुळे हे सुद्धा जे मुद्दे आहेत याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तर हे आहेत केंद्रशासित प्रदेश, जे सुरुवातीला 6 होते आपल्या 1955च्या कायद्यानुसार. यामध्ये अंदमान निकोबार होतं, त्यानंतर दादरा नगर हवेली होतं, लक्षद्वीप होतं, दिल्ली होतं, दमन दीव होतं, पुदुच्चेरी होतं आणि त्यानंतर चंदीगड. असे एकूण 7 केंद्रशासित प्रदेश हे सुरुवातीला आपल्याकडे अस्तित्वात आहेत. पहिला अंदमान निकोबार, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर लक्षद्वीप, त्यानंतर दादरा नगर हवेली, त्यानंतर दमन दीव, त्यानंतर पुदुच्चेरी आणि त्यानंतर
1966 मध्ये पंजाब प्रांतातून वेगळं झालेलं चंदीगड. त्यानंतर आपला जर प्रवास पुढचा जर बघायचा असेल तर जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. म्हणजे चंदीगड पर्यंत एकूण 7 केंद्रशासित प्रदेश होते. जम्मू काश्मीर हे 8वं केंद्रशासित प्रदेश निर्माण झालं आणि लडाख या 9व्या केंद्रशासित प्रदेशाला मान्यता मिळाली. परंतु सध्या केंद्रशासित प्रदेश किती असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर 8 असं असणार आहे. कारण दादरा नगर हवेली आणि दमन दीव असे दोन्ही केंद्रशासित प्रदेश आता कलम 3 चा उपयोग करून एकत्र करण्यात आले आणि त्याला नाव दादरा नगर हवेली आणि दमन दीव असं देण्यात आलं. त्यामुळे केंद्रशासित प्रदेश एकूण 8 आहेत. ओके. आणि त्यांचा जर क्रम आपल्याला बघायचा असेल तर पहिल्यांदा निर्माण झालेलं आहे अंदमान निकोबार, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर लक्षद्वीप, मग दादरा नगर हवेली आणि दमन दीव जर त्यांच्या केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यतेचा जर विचार केला तर आणि एकत्रीकरणाचा विचार केला तर मग अंदमान निकोबार, दिल्ली, लक्षद्वीप यांच्यानंतर डायरेक्ट नंबर येईल पुदुच्चेरी, त्यानंतर मग नंबर येईल चंदीगड, त्यानंतर नंबर येईल जम्मू काश्मीर, लडाख आणि मग एकत्रीकरण झालेल्या दादरा नगर हवेली आणि दमन दीव यांचा. ठीक आहे. तर हे 2 एकत्र झाल्यामुळं सध्या एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 घटक राज्य असा आपला हा भारत आहे. मगाशीच झालेल्या प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं की भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. म्हणजे 14 राज्यांपासून आपण 29 राज्यांपर्यंत गेलो. 29वं राज्य म्हणून तेलंगणा निर्माण झालं होतं, परंतु जम्मू काश्मीर राज्याचं केंद्रशासित प्रदेश झालं त्यामुळे राज्यांची संख्या झाली 28. सुरुवातीला 6 केंद्रशासित प्रदेश होते, तो प्रवास गेला 9 वरती, पुन्हा दादरा नगर हवेली दमन दीव एकत्रित झालं, पुन्हा केंद्रशासित प्रदेशांची संख्या आली 8. त्यामुळे राज्य बदलणार आहेत, केंद्रशासित प्रदेश बदलणार आहेत. असाच हा बदल वारंवार होणार आहे कलम 3 चा उपयोग करून. ठीक आहे. तर इथं आपला केंद्रशासित प्रदेश आणि संस्थानांचं विलिनीकरण हे दोन्ही जी महत्वाची प्रकरणं आहेत ती दोन्ही महत्वाची प्रकरणं आपण संपवलेली आहेत. आता आपण पुढच्या प्रकरणाकडे जातोय, नागरिकत्व. नागरिकत्व एकूण एमपीसीचा जर विचार केला तर आतापर्यंत सगळ्यात कमी प्रश्न जर कुठल्या टॉपिकवर विचारलेले असतील तर तो नागरिकत्व, हे लक्षात घ्या. त्यामुळे नागरिकत्व या प्रकरणामध्ये खूप डिटेल करण्याची आवश्यकता नाही. हे प्रकरण अत्यंत वरवर, कलम जेवढी महत्वाची आहेत तेवढी जी मी सांगेन तुम्हाला तेवढाच फक्त अभ्यास या प्रकरणामध्ये तुम्हाला करायचा आहे. पहिल्यांदा कलम 5 ते कलम 11 डिटेलमध्ये तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे. त्यानंतर या प्रकरणामधल्या काही संकल्पना आहेत. भारतीय नागरिक म्हणजे काय, परकीय नागरिक म्हणजे काय, परकीयांचे 2 प्रकार आहेत, मित्र परकीय म्हणजे काय, शत्रू परकीय म्हणजे काय, मित्र परकीयांना कोणते हक्क प्राप्त आहेत, फंडामेंटल राईट्स, शत्रू परकीयांना कोणते प्राप्त नाहीत, हे प्रश्न विचारलेले आहेत. केवळ भारतीय नागरिकांना कोणते फंडामेंटल राईट्स आहेत ते सुद्धा आपल्याला पाठ करावं लागणार आहे. मूलभूत कर्तव्य ही परकीयांना आहेत का फक्त भारतीयांना आहेत, हे सुद्धा मुद्दे तुम्हाला या अंतर्गत समजावून घ्यायचे आहेत. ओके. म्हणजे तुम्हाला या प्रकरणात काय करायचंय, कलम 5 ते कलम 11 पर्यंतचे कलम पाठ करायचे आहेत. नंबर 2 काही संकल्पना आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. मूळ भारतीयांना असलेले अधिकार, शत्रू परकीयांना असलेले अधिकार, मित्र परकीयांना असलेले अधिकार, अशा तुम्हाला तिहेरी टप्प्यामध्ये या संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण संसदेला कलम 11 नुसार जो अधिकार दिला की नागरिकत्व या संकल्पनेत, कन्सेप्टमध्ये बदल करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि यानुसार आपल्या पार्लमेंटने 1955 ला कायदा केला. तुम्हाला एक 1 लाइनर प्रश्न विचारला जाईल की संसदेनं केलेला नागरिकत्वाचा कायदा कधी संमत करण्यात आला, तर 1955 मध्ये हा नागरिकत्व कायदा आला. या कायद्यामध्ये 1986, 92, 2003, 2005 आणि 2015 मध्ये बदल करण्यात आला. हा बदल राज्यसेवा मुख्याला अधिक महत्वाचा आहे. तुम्हाला फक्त हा कायदा आणि कायद्यामध्ये बदल कोणत्या साली झाले एवढंच तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे. आता इथं आणखीन काय महत्वाचं आहे की कलम 5 ते कलम 11 मधले डिटेल मुद्दे. कलम 5 अधिवासाच्या आधारे नागरिकत्व. मग हे नागरिकत्व कोणाकोणाला दिलं गेलं हे एकदा तुम्ही वाचून घेतलं पाहिजे. ते अगदी कलम 10, कलम 11 पर्यंतचे जे अंतर्गत मुद्दे आहेत जे नोट्स मधले ते तुम्हाला वाचून घ्यायला हवं. पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांना कशा पद्धतीने नागरिकत्व दिलं गेलं, मूळ भारतीय लोकांना कशा पद्धतीने दिलं गेलं, जे लोक पाकिस्तानात जाऊन भारतात आले त्यांना कशा पद्धतीने नागरिकत्व दिलं गेलं, जे मूळ भारतीय आहेत पण वास्तव्याला इतर देशामध्ये इतर ठिकाणी आहेत त्यांना कसं नागरिकत्व दिलं गेलं, आणि ज्यांनी स्वतःच्या इच्छेनं नागरिकत्व सोडलं त्यांच्यासाठी कोणता रूल वापरला गेला, हे तुम्हाला या कलमांच्या अंतर्गत
कळून येईल. तिथे एक दोन जे मुद्दे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित या प्रकरणात करायचे आहेत. या प्रकरणात खूप डिटेल जाण्याची आवश्यकता नाही, कारण एकूण एमपीसीचा विचार करता आणि राज्यघटना विषयाचा विचार करता नागरिकत्व या प्रकरणावर अतिशय कमी आयोगाचं लक्ष राहिलेलं आहे. आता आपण बघूयात की 1955च्या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये किती पद्धतीनं नागरिकत्व दिलं जातं आणि किती पद्धतीनं नागरिकत्व काढून घेतलं जातं. तर नागरिकत्व देण्याची पद्धत ही एकूण 5 आहे. म्हणजे 5 पद्धतीनं देशात नागरिकत्व बहाल केलं जातं आणि 3 पद्धतीने नागरिकत्व नागरिकांकडून काढून घेतलं जातं. तर त्या एकूण 5 पद्धती कोणत्या आहेत? पहिलं तत्व आहे जन्मतत्व, जन्माच्या आधारे दिलं जाणारं नागरिकत्व. नंबर 2 वंशतत्व. नंबर 3 नोंदणी तत्व बाय रजिस्ट्रेशन. त्यानंतर स्वीकृती नागरिकत्वाची आणि त्यानंतर प्रादेशिक सामिलीकरण. अशा एकूण 5 माध्यमातून नागरिकत्व दिलं जातं आणि 3 माध्यमातून नागरिकत्व काढून घेतलं जातं. ठीक आहे. जर आपण मेन्सची तयारी करत असू तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं की जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती याचे सगळे मुद्दे डिटेल करा. पण एवढे सगळे मुद्दे डिटेल करायची इथं आवश्यकता नाहीये, हे लक्षात घ्या. फक्त वरवर तुम्ही जन्मतत्व, वंश, नोंदणी याचे जे 2-2 मुद्दे आहेत ते फक्त समजावून घेण्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित वाचून गेलात तरी सुद्धा या प्रकरणात मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. तर असे एकूण 5 पद्धती आहेत, ज्या 5 पद्धतीने आपण काय करू शकतो, नागरिकत्व देऊ शकतो. तसं नागरिकत्व लोप होण्याच्या 3 पद्धती आहेत. नंबर 1 नागरिकत्वाचा त्याग करणे. नंबर 2 नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नंबर 3 नागरिकत्व काढून घेणे. या नोट्स मध्ये आपण हे 3ही मुद्दे डिटेलमध्ये दिले आहेत. नागरिकत्व त्याग करणे म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. नागरिकत्व संपुष्टात येणे म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. आणि नागरिकत्व काढून घेणे म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. ठीक आहे. या प्रकरणामध्ये फक्त हे एकदा तुम्ही व्यवस्थित रीडिंग करून घेतलं पाहिजे. म्हणजे काय होईल, आपला एक आवाका क्लिअर होईल. ओके. कारण आपल्या परीक्षेसाठी आतापर्यंत आयोगाने हे पूर्ण प्रकरण नागरिकत्वाचं एवढं महत्वाचं मानलं नाही, पण तरीही आपण एक स्पर्श करून त्याला पुढे जात आहोत. पण जिथं प्रश्न विचारलेले आहेत तेही मी तुम्हाला सांगितलंय. कलम 5 ते 11 हे व्यवस्थित करावं लागेल. नागरिक म्हणजे काय, परकीय म्हणजे काय, मित्र नागरिक म्हणजे काय, मित्र परकीय म्हणजे काय, शत्रू परकीय म्हणजे काय, यांना कोणकोणते फंडामेंटल राईट्स आपल्या भारतात मिळतात, मूलभूत कर्तव्य त्यांना लागू आहेत की नाहीत, हे मुद्दे तुम्हाला करावे लागणार आहेत. ठीक आहे. आता या प्रश्नाच्या संदर्भातच आणखीन एक प्रश्न मी इथं कव्हर करू इच्छितो, जो नागरिकत्वाच्या संदर्भात आहे आणि जो विचारला जाण्याची शक्यता आहे की कोणत्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे आणि कोणत्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. तर बघा, ब्रिटन या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, कॅनडामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. तर एकेरी नागरिकत्व असलेले देश हा सुद्धा प्रश्न येईल. खालीलपैकी कोणते देश एकेरी नागरिकत्व असलेले आहेत. तर प्रश्न येईल काही ठिकाणी दुहेरी नागरिकत्व आहे, त्यामुळे दुहेरी नागरिकत्व असलेले देश कोणते, तर तिथं उत्तर असेल अमेरिका आणि स्वित्झर्लंड. तर ब्रिटन, भारत आणि कॅनडा या 3 देशांमध्ये एकेरी नागरिकत्व आहे, तर अमेरिका आणि स्वित्झर्लंड या 2 देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व असलेलं दिसेल आपल्याला. त्यामुळे एकेरी नागरिकत्व असलेले देश आणि दुहेरी नागरिकत्व असलेले देश या दोन्ही संकल्पनांअंतर्गत येणाऱ्या सगळ्या देशांची तुम्हाला माहिती पाहिजे. आता पुढे आणखीन काही संकल्पना आहेत. त्यातली एक संकल्पना आहे अनिवासी भारतीय. अनिवासी भारतीय. तर त्याच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याही व्यवस्थित करून घ्या. PIO म्हणजे काय, OCI म्हणजे काय, हे सुद्धा मी नोट्स मध्ये दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित एकदा फक्त रीडिंग करून घ्यायचं आहे की नेमक्या काय कन्सेप्ट आहेत. PIO म्हणजे काय, OCI म्हणजे काय, अनिवासी भारतीय म्हणजे काय. ठीक आहे. हा जर हे प्रकरण जर अति महत्वाचं असतं तर यावर आणखीन आपण बोललो असतो, पण जी महत्वाची प्रकरणं आहेत परीक्षेला येण्यासाठीची तिकडे आता आपल्याला जायचं आहे. म्हणून नागरिकत्व या प्रकरणाबद्दल जेवढं महत्वाचं आहे तेवढ्याच मुद्द्यांवर आपण भाष्य केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढच्या महत्वाच्या प्रकरणांकडे वळूयात विद्यार्थी मित्र हो. आतापर्यंत जी प्रकरणं आपण पाहिली ती महत्वाची आहेतच, परंतु भारतीय संसदीय प्रणाली ही ज्या महत्वाच्या पदांवर चालते त्या सगळ्या पदांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, आता पहिल्यांदा संसदेमध्ये राष्ट्रपती येतात, राज्यसभा आणि लोकसभा हे 2 सभागृह येतात. त्यामुळे संसद या संकल्पनेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांचाही समावेश होतो. तुम्हाला संसदीय रचना कितपत कळते आहे, कितपत माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आयोग प्रश्न विचारेल की संसदीय प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो. तर संसदीय प्रणालीमध्ये राष्ट्रपती आहेत,
राज्यसभा आहे आणि लोकसभा सुद्धा आहे. ओके, मग उपराष्ट्रपती संसदेचे घटक नाहीत का? आहेत. का आहेत? कारण राज्यसभा या सभागृहाचे ते पदसिद्ध सभापती आहेत. लक्षात आलं का? त्यामुळे उपराष्ट्रपती म्हणून वेगळा आपण घेतलेला नाही. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. त्यामुळे संसद या संकल्पनेत राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा येतील. आता इकडे येऊ. राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल आहे, विधान परिषद आहे आणि विधानसभा यांचं सुद्धा अस्तित्व आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक राज्याला विधानसभा आहे. प्रत्येक राज्याला विधानसभा आहे, परंतु प्रत्येक राज्याला विधान परिषद नाही. लक्षात आलं? त्यामुळे प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे, कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही. त्यामुळे तोही मुद्दा आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी विधान परिषद कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे हे सुद्धा व्यवस्थित करायचं आहे. हा आपला अत्यंत आयएमपी मुद्दा असेल. ओके, त्यानंतर न्यायमंडळ. न्यायमंडळामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्यानंतर आणखीन इतर न्यायालय येतात. न्यायाधिकरण आहेत, दिवाणी न्यायालय आहेत, फौजदारी न्यायालय आहेत, जिल्हा न्यायालय आहेत. लक्षात आलं? ग्राहक न्यायालय वेगळं आहे, कौटुंबिक न्यायालय वेगळं आहे. मेन्ससाठी ते इतर न्यायालय महत्वाचे आहेत. तुम्हाला फक्त सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांचे जे अधिकार आहेत, न्यायाधीशांच्या निवडीची जी प्रक्रिया आहे, न्यायाधीशांना असलेले अधिकार जे आहेत, त्यानंतर राष्ट्रपती आणि न्यायालय यांचा जो सहसंबंध आहे याचा तुम्हाला अभ्यास या प्रकरणांमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ असे दोन शब्द हे तुम्हाला वारंवार वाचनात येतील. कायदे मंडळामध्ये कायदा निर्माण करणं आणि कायदा निर्माण करत असताना ज्यांचा ज्यांचा समावेश या कायदा निर्माण करण्याच्या प्रोसेसमध्ये होतो त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती येतात, कायदे मंडळात उपराष्ट्रपती येतात, कायदे मंडळात पंतप्रधान येतं, त्याचं मंत्रिमंडळ येतं आणि उर्वरित जे संसदेचे सदस्य आहेत, लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य आहेत, यांचा सुद्धा समावेश कायदे मंडळ या संकल्पनेत होतो. कारण कायदा निर्माण करताना राष्ट्रपती कायद्यावर सही राष्ट्रपतींची असते, उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असल्यामुळं कायदा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपराष्ट्रपती काम करत असतात. पंतप्रधान एखाद्या सभागृहाचा जर सदस्य असेल तर सदस्य म्हणून कायदा निर्मितीमध्ये त्याचं योगदान असतं. मंत्रिमंडळातले मंत्री हे लोकसभा किंवा राज्यसभा यांचे सदस्य असतात, त्यामुळं सदस्य म्हणून त्यांचं कायदे मंडळात योगदान असतं. आणि उर्वरित जे खाजगी सदस्य आहेत म्हणजे जे मंत्री नाहीत असे जे सदस्य आहेत त्यांचाही समावेश कायदे मंडळात होतो. कारण कायदा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये मतदान करण्याचा अधिकार हा किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार, कायदा करण्याच्या प्रोसेसमध्ये कायद्यामध्ये दुरुस्त्या सुचवण्याचा अधिकार हा या खाजगी सदस्यांना असल्यामुळं, मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा कायद्यासंदर्भात त्यांना अधिकार असल्यामुळं त्यांचाही समावेश कायदे मंडळ या संकल्पनेत होतो. ठीक आहे, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. कायदे मंडळ म्हणजे कायदा निर्माण करणारी यंत्रणा. आता पुढची जी यंत्रणा आहे ती आहे कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ कायदा करतं आणि कार्यकारी मंडळ तो कायदा अंमलात आणतं, तो कायदा अंमलात आणतं. आणि कार्यकारी मंडळ हे कायदा अंमलात आणत असल्यामुळं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश कार्यकारी मंडळात होतो. राष्ट्रपती कायद्यावर स्वाक्षरी करत असतात, उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये कार्यकारी मंडळाचे प्रमुख म्हणून काम करत असतात, राष्ट्रपतींच्या गैरहजेरीमध्ये. त्यानंतर पंतप्रधान हा कार्यकारी मंडळाचा दुवा किंवा कार्यकारी मंडळाचा प्रमुख आधार असतो, कारण तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. लक्षात आलं? राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा म्हणून पंतप्रधान काम करत असतो. त्यामुळे कायदे मंडळानं केलेला कायदा अंमलात आणणं ही जबाबदारी कार्यकारी मंडळाची असते आणि या कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ येतं. आता सगळ्यात महत्वाचं, या कार्यकारी मंडळामध्ये संसदेतील म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांचा समावेश होत नाही. ते सदस्य केवळ कायदे मंडळाअंतर्गत येतात, कार्यकारी मंडळाअंतर्गत सदस्यांचा समावेश होत नाही, हे लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा आहे की कार्यकारी मंडळामध्ये आणखीन एक व्यक्ती कोण आहे, की जो प्रश्न एमपीएससी ला अपेक्षित आहे आणि ती व्यक्ती आहे महान्यायवादी. महान्यायवादी हे कार्यकारी मंडळाचे महत्वाचे घटक आहेत. ठीक आहे, महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता ही या महान्यायवादींची असते. सरकारचं प्रतिनिधित्व न्यायालयामध्ये करण्याचं काम केंद्र सरकारचं हे महान्यायवादी करत असतात आणि राज्य सरकारचं महाधिवक्ता करत असतात. त्यामुळं महान्यायवादी हे न्यायिक सर्वोच्चतेचं पद आहे. एक
कायदे मंडळाला, कार्यकारी मंडळाला काम करत असताना न्यायिक स्वरूपाचे जे काही सल्ले आवश्यक असतात ते सल्ले देण्याच्या कामामध्ये महान्यायवादी यांची भूमिका ही महत्वाची असते. पुढे त्या प्रकरणामध्ये ते तुम्ही डिटेल पाहिलेलं असेल, पुन्हा आपण त्या संदर्भात बोलूच. पण कार्यकारी मंडळामध्ये यांचा समावेश आहे. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपतीपासून उर्वरित सदस्यांचा सुद्धा समावेश आहे. लॅपटॉप लागणार नाही ना तुला? लॅपटॉप लागणार आहे का ना? नाही लागणार होता म्हणून मग मी कंटिन्यू करतो, कारण हे प्रकरण मोठं आहे आता.